बेटा, कदाचित समोरच्या बाजूला असेल. जरूर 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 एक काम करा रे, एक काम कर. कोण आहे इथलं? तुम्ही असं करा, एक मिनिट ताई, काळजी करू नका ताई. असं करा, तुम्ही ह्या तिघांना घेऊन जा. जावा 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 जावा, हिला घेऊन जा. बेटा तुझं नाव काय? अनुष्का काय? कदम. कदम. एक कोण आहे इथे? हो दादा, कुठे गेले ते माझ्या बरोबर? हे घेऊन जा. जावा जावा. काही काळजी करू नका, प्रार्थना करा. अधिकारी यांना मदत करा. नाही नाही नाही, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काळजी करू नका ताई, तुम्ही काळजी करू नका. काय सांगू यांना? म्हणजे हॉस्पिटलमध्ये मायबरमध्ये पाठवले ते, काही पवनाला पाठवले ते आणि काही अथर्वला पाठवले. काळजी करू नका. ते हॉस्पिटलमध्ये असतील ना बेटा, कशाला निगेटिव्ह विचार करते? काळजी कर. ह्यांचं आता नावं कशी करणार? एक काहीतरी हेल्पलाईन लावा, म्हणजे नावं कळतील. नाहीतर लोक कुठे 4-4 हॉस्पिटल फिरत असतात. हा, कसं ह्यांचं नाव कसं चेक करणार? थांबा, इथेच थांबा. तुमच्यातलं एक मदत करून शोधून देईल त्यांना. मग इथेच थांबा बेटा, ते मदत करताय. काही प्लीज तुम्ही काय असतील, समोरच्या बाजूला असतील, कशाला आपण प्रार्थना करूया. तिकडे जायला रस्ता नसल्यामुळे तिकडूनही नेले असतील. असं काही नाही. प्रार्थना करू. ओके बेटा, बसू शकता तुम्ही, उगाच रडू नका. ते असतील, नक्की असणार. कदाचित त्या बाजूने नेलं असेल, आपल्याला कसं म्हणणार बेटा? जरूर 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 बेटा. नाव चेक करा. थांबा दादा, खूप लोक सुखरूप आहेत, निघाले. काही घाबरू नका, प्लीज घाबरू नका. हा, प्लीज प्लीज माझी विनंती आहे बेटा, नक्की सुखरूप असतील, नक्की असतील. हा, काळजी करू नको. नक्की तुझा बाबू पण असेल आणि तुझी जिजू पण असेल. हा, ते कदाचित हॉस्पिटलमध्ये आणि फोन पडून गेला असेल ना राजा. अरे म्हणजे चांगली बातमी आहे. व्हाईट रोडला उचलला नाही गेला, व्हाईट रोडला. नाही नाही, एकदा याचा अर्थ उचलला, फोन वाचतो याचा अर्थ ते सुखरूप ठिकाणी आहे. हा, थांबा. पोलिसांनी लगेच नावाची आणि एक सीओना सांगा, एक लिस्ट करा. असे लोक किती असतील ते शोधत फिरत असतील. काहीतरी हेल्पलाईन लावून लगेच यंत्रणा लावा. डोंट वरी. ओके बेटा, डोंट वरी, डोंट वरी. जिजू आणि बेबी बरं असणार, तुम्ही काळजी करू नका, बिलकुल काळजी करू नका. तुमचं नाव वगैरे सांगा. चला एक मिनिट. तर अतिशय हृदयद्रावक हे संभाषण, हा संवाद आपण पाहतोय. सुप्रिया सुळे हे नातेवाईकांना धीर देत आहेत. ही काळजी, ही भीती, ही चिंता आपण बघतोय की कशा प्रकारे हे पर्यटकांचे जे नातेवाईक आहेत ते सध्या त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. आपलं कोणीतरी जवळचं कदाचित दगावलं तर नाहीये ना, ही भीती त्यांना सतावते. आणि अशातच अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे पुण्यातील. खरं तर मावळमधील इंद्रायणी नदीवरील हा पूल कोसळलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.